नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पुण्यातील बिल्डर खलील शेख आत्महत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी सुसाईड नोट लिहिल्याचे अनेक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली. त्यांनी पोलिसांकडून सुसाईड नोट, व्हिडिओ तसेच संबंधित आर्थिक कागदपत्र जप्त केली असून त्यामध्ये गंभीर आरोप करण्याचे सांगितलेले आहे. या प्रकरणात माजी आमदार, नगरसेवक सह एकूण 14 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे, जे शिंदे गटातले आहेत. पुण्याचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी प्रकरणी माहिती देताना सांगितले की हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्या व्हिडिओमधील खलील शेख यांनी आपल्यावर 2.5 कोटी रुपयांचा ठगबाजी असल्याचा उल्लेख केला. आर्थिक व्यवहार कसे झाले, त्यामध्ये फसवणूक झाली का, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रकल्पात किती भागीदार होते यानंतर तपासात स्पष्ट होईल, असं मोहितेंनी सांगितलं. या गुन्ह्यातील आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे असून या गंभीर गुन्ह्यांसाठी 10 वर्षाच्या शिक्षेचं तरतूद असल्याचंही सर्व तपासून पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार असं पोलिसांनी सांगितलं. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. पाहत राहा टीसी न्यूज मराठी. थांबूया इथे.